नमस्कार, माझं नाव विजय दळवी. मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी येथे मी प्रभारी अधिकारी म्हणजेच भात पैदासकार म्हणून कार्यरत आहे. कृषी संशोधन केंद्र शिरगाव या ठिकाणी 2019 साली भाताची एक लाल तांदळाची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचं नाव आहे रत्नागिरी 7. आपण जो आता हा प्लॉट बघताय, प्रक्षेत्र बघताय, हा रत्नागिरी 7चा आहे. रत्नागिरी 7चं वैशिष्ट्य म्हणजे ती हळवी जात आहे, म्हणजे 115 ते 120 दिवसात तयार होते. त्याचा दाना आखूड जाड आहे आणि आखूड जाड असल्यामुळे त्याच्यापासून जे तांदूळ मिळतो तो चांगल्या प्रकारे जो अख्खा तांदूळ मिळतो ते प्रमाण जास्त आहे. किंवा ह्या जातीचं आजकाल वैशिष्ट्य असं आहे की याच्यापासून पोहे चांगले होतात आणि त्या पोह्याला साधारणपणे 90 ते 100 रुपये प्रति किलो असा भाव आहे. आणखी ह्या जातीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे लाल तांदूळ असल्याकारणाने याच्यामध्ये झिंक आयर्नचं प्रमाण जास्त आहे. झिंकचं साधारणपणे 30 ppm आहे, आयर्नचं 15 ppm आहे. आणि त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. आजकाल बरेचसे लोक ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल बोलतात, ज्यांना शुगर आहे, ज्या डायबिटिक पेशंट आहे, तर अशा लोकांना जो लो ग्लायसेमिक इंडेक्सवाला तांदूळ खायला सांगतात. तर याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा 53 आहे, म्हणजे मध्यम आहे. तर हा असा योग्य नवीन जात आहे, तर याचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि जिथे हळवं क्षेत्र आहे, वरकस जमीन आहे, तर त्या ठिकाणी ह्या जातीचा लागवड शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. तर ही जात जर गेले 3-4 वर्षे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे, तर ही लागवड होते. हे आता आपण बघू शकता, याचा दाना ही आता तयार व्हायला आलेली आहे. हा दाना आहे. हा माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून या जातीची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचेल. धन्यवाद.